आज आपण मोबाईलचा इंटरनेट टीव्हीला कनेक्ट करायला शिकवणार आहोत। आपण रिमोटचं मेनू बटन म्हणजे टीव्हीचा रिमोट आहे त्याचं मेनू बटन दाबल्यानंतर तुम्हाला खाली असा स्क्रीन दिसेल, त्यामधील होम वर क्लिक करायचं आहे। आपण यासाठी टीव्हीचा रिमोट वापरायचा आहे, आपल्याला डिशचा रिमोट नाही वापरायचा। मेनूचं बटन दाबल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे स्क्रीनवर दिसेल। यामध्ये आपण YouTube कनेक्ट करायला शिकणार आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला मोबाईलची स्क्रीन टीव्हीवर कशी शेअर करायची हे आपण पहिल्यांदा पाहूया। या मेनू बार मध्ये म्हणजे ह्या आयकॉन मध्ये तुम्हाला किडलिंग म्हणून दिसत, समोरून 4 नंबरला व पाठीमागून 2 नंबरला किडलिंग आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। आपण किडलिंग वरती मी सध्या क्लिक करत आहे। यामध्ये तुम्हाला युजर गाईड व डिव्हाइस म्हणून दिसेल। युजर गाईड मध्ये आपल्याला ते डिव्हाइस कनेक्ट कसं करायचं याची माहिती दिलेली आहे, स्टेप बाय स्टेप याची माहिती 4 स्टेप मध्ये आपल्याला दिलेली आहे। परंतु आपण मोबाईलच्या स्क्रीनवरून आपण जर काय मोबाईल मध्ये स्क्रीन कास्ट म्हणून ऑप्शन असतो, स्क्रीन कास्ट सेटिंग मध्ये असतो, तो स्क्रीन कास्ट वर क्लिक करून डिव्हाइसला आपण कनेक्ट केलं की ऑटोमॅटिकली अशी स्क्रीन तुमची टीव्हीवर दिसते। तुम्ही ही रोटेट वगैरे केले की आहे अशी रोटेट होते। तुम्ही व्हॉट्सअप ओपन करा, काही ओपन करा, ते टीव्हीवरती तुम्हाला दिसेल। जर स्क्रीन कास्ट हा ऑप्शन तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर मोबाईल मी सध्या तुम्हाला दाखवत आहे, स्क्रीन मिररिंग म्हणून एक ऍप आहे, ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। स्क्रीन मिररिंग ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते आपण ओपन केलं की स्टार्ट मिररिंग म्हणून ऑप्शन येतो। ते स्टार्ट मिररिंग केलं की ऑटोमॅटिकली ते मगाशी मी दाखवल्यासारखं तुमच्या मोबाईलची स्क्रीन ही टीव्हीवर दिसेल। हा माझा मोबाईल बंद असल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही। आता दुसरी पद्धत म्हणजे मोबाईलचं हॉटस्पॉट टीव्हीला कनेक्ट करणे। यासाठी आपल्याला मेनूवर आपल्या टीव्हीच्या रिमोटच्या मेनूवर क्लिक केल्यानंतर ही जी स्क्रीन दिसते यातील ऍप्स म्हणून पहिल्यांदा जे दिसतं आहे हिरव्या रंगाचं तुम्ही बघू शकता, या ऍप्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ऍप्स वर मी क्लिक केलं आहे। ऍप्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला युट्यूबचा आयकॉन म्हणजे युट्यूबचं ऍप आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी दिसून जातं। आपण त्यावरती क्लिक केलं की आपला मोबाईल मध्ये जसं युट्यूब सुरू होतं खाली खाली वर करणे किंवा सिलेक्ट करणे, या सर्व अगदी सोप्या पद्धतीने आपण हे युट्यूब हाताळू शकतो। यामध्ये आपल्याला हवं ते सर्च देखील आपण करू शकतो। अशा पद्धतीने आयकॉन दिसतात, त्यामधील युट्यूब वर आपण क्लिक केल्यानंतर आपण आपलं युट्यूब हे सुरू होऊन जातं। अनेक वेळा आपण युट्यूब वर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीचं स्क्रीनवर दिसतं। म्हणजे इंटरनेट कनेक्ट जर झालं नसेल आपलं तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतं। ट्राय अगेन किंवा सेटिंग मध्ये जाण्यासाठीचं ऑप्शन आहे ते, यामधील आपण ओपन इंटरनेट सेटिंग मध्ये गेलो तर आपल्याला आपलं इंटरनेट जर आपण कनेक्ट केलं नसेल तर ते कनेक्ट करता येतं। आता एकदा हे इंटरनेट कनेक्ट केलं तर ते कायमस्वरूपीचं राहतं। घरामध्ये अनेक मोबाईल असतात, त्यामुळे आपण याचं त्याचं असं इंटरनेट कनेक्ट करू शकतो। त्यावेळी आपल्याला या सेटिंग वरती जाऊन आपल्याला हवं त्या मोबाईलचं किंवा वायफायचं असू दे तर आपल्याला इंटरनेट कनेक्ट करून घेता येतं। आता हे माझं स्वतः कनेक्ट झालेलं आहे त्यामुळे फॉरगेट म्हणतं। जर तुमचं कनेक्ट नसेल तर या ठिकाणी पासवर्ड मागतं, मग आपल्या हॉटस्पॉटचा जो पासवर्ड आहे तो आपण त्या ठिकाणी डायल केला म्हणजे टाईप केल्यानंतर आपले ते सेटिंग होऊन जाते। इथं तुम्ही पाहू शकता की त्या वरच्या कोपऱ्यामध्ये जिथं आकडे दिसत आहेत त्या ठिकाणी आपलं इंटरनेट कनेक्ट आहे की नाही हे देखील दाखवलं जात आहे। किंवा दुसरा पर्याय म्हणजे सुरुवातीला जर इंटरनेट तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर नेटवर्क मध्ये जायचं। तुम्ही जर आजपर्यंत हा मोबाईल कनेक्ट केलाच नसेल तर नेटवर्क मध्ये जायचं। नेटवर्क मध्ये गेल्यानंतर वायरलेस वर क्लिक करायचं व त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर हॉटस्पॉट ओपन केला असेल तर त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलचं म्हणजे तुमच्या डिव्हाइसचं जे काही नाव आहे, नाव दिलेलं आहे किंवा तुमचे ते मोबाईलचा प्रकार वगैरे जे काय असेल त्याची नावं तिथं खाली येतात। त्याला कनेक्ट म्हटलं की ते पासवर्ड मागतं। जर तुमचं कधीच कनेक्ट केलं नसेल तर, जर तुम्ही अगोदर कनेक्ट केलेलं असेल किंवा आधीच कनेक्ट केलेलं असेल तर तिथं ऑटोमॅटिकली कनेक्टेड म्हणून दाखवून जातं।
अशा पद्धतीने आपण मोबाईलचा हॉटस्पॉट टीव्हीला कनेक्ट करू शकतो व आपलं युट्यूब चालवू शकतो। यामुळे काय होतं, मोबाईल म्हणजे मुलांना मोबाईल हातात देण्याची गरज पडत नाही व त्यांचीही देखील कार्टून बघण्याची इच्छाही पूर्ण होऊन जाते। अनेक वेळा मुलं युट्यूबला गाणी वगैरे आपण लावून दिली किंवा इंस्टाला गाणी लावून दिली की दुसरीकडे कुठेतरी जातात, मेसेज सेंड कर, ऍप ओपन कर, असे प्रकार करतात। त्यामुळे यापासून सुटका होण्यासाठी म्हणजे टीव्हीला हॉटस्पॉट कनेक्ट करा किंवा स्क्रीन मिररिंग करा। स्क्रीन मिररिंग मध्ये रिस्क काय आहे की आपण जे काही ओपन करतो मोबाईलवर तेच स्क्रीनवर तिथं टीव्हीला दिसतं। जर आपल्याला फोन आला तर ते स्क्रीनवर तसं दिसतं आणि आपण फोन उचलला की टीव्ही बंद होते। पण त्यामुळे हॉटस्पॉट कनेक्ट करणे हा उत्तम मार्ग आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व सबस्क्राईब नक्कीच करा।